नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. तर यासाठी इथे मी 200 ग्रॅम मशरूम हा स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे. तर ते कांदा खोबऱ्याचं वाटणामध्ये आपण खोबरं, लसूण, अद्रक आणि एक सुकी लाल मिरची, बेडगी मिरची घेतलेली आहे, जेणेकरून थोडासा रंग त्याला छान येईल. सुरुवातीला आपण हे पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आपण वरतून टाकून थोडंसं पाणी टाकून आपण त्याचं चांगलं वाटण करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपलं वाटण रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस लावूयात आणि कढईमध्ये आपण राईचं तेल घालणार आहोत. तर राईचं तेल ह्यासाठी की राईच्या तेलाने मशरूम मसाल्याला छान चव येते. आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे हे वाटण आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत या वाटणाला आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचं तेल सुटत नाही तोपर्यंत हे आपल्याला वाटण जे आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी वरतून धना जिरं पावडर आणि थोडंसं काळं तिखट, हळद आणि थोडंसं मीठ हे आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला हे चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं तेल सुटत नाही तोपर्यंत. आता हे बऱ्यापैकी त्याचं थोडंसं तेल सुटत आलेलं आहे. हे चांगलं वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, कारण आपण त्याच्यामध्ये जो कांदा, टोमॅटो जो आहे, लसूण, अद्रक हे सगळं आपण कच्चं टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यावं लागणार आहे. तर आता अशा पद्धतीने आपण हे जे वाटण आहे हे आपण त्याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण ह्या स्टेजला त्याच्यामध्ये 200 ग्रॅम मशरूम जे की मी स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं कट करून, तर ते आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत.